माझे वय 27 वर्षाचे झाले होते. मला टक्कल पडले होते. त्यामुळे लग्न जमणे कठीण होते. केसांचा व लग्नाचा काय संबंध आहे हे मला आता जाणवले होते. माझ्या घरात आई, मोठा भाऊ आणि मी राहतो. मोठ्या भावाचे लग्न झालेले आहे व त्याची पत्नी आणि मुलगा ते शहरात राहतात. दोघेही जॉब करायचे. मी सुद्धा नोकरी करत होतो. लग्नासाठी अनेक स्थळे पाहिली, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने लग्न जमत नव्हते. त्यानंतर बऱ्याच महिन्यानंतर एक स्थळ सांगून आले. मुलगी साधारण सावळी, पण नाकेडोळी अगदी सुंदर होती. आता आईने ह्यावेळेस निश्चयच केला होता की हे स्थळ हातचे जाऊ द्यायचे नाही. आम्ही मुलीला पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. बोलणी झाली आणि लग्नाची तारीख ठरली होती. आता कुठे माझा जीव भांड्यात पडला होता. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. माझी पत्नी सुप्रिया अगदी समजदार होती. आईचे व तिचे चांगले जमत होते. कमी वेळातच तिने घरातील सर्व काही शिकून घेतले होते. त्यामुळे आईसुद्धा निर्धास्त राहायची. असेच काही महिने गेले. सुप्रियाला दिवस गेले. ती माहेरी गेली. तेव्हा मी सुप्रियाला सांगितले की मला मुलगाच हवा आहे. काही दिवसातच सुप्रियाच्या माहेरातून फोन आला की मुलगी झाली आहे. हे ऐकून मी निराश झालो, पण आई मात्र खुश होती. आम्ही भेटण्यास गेलो, पण मन मात्र नाराजच होतं. काही महिन्यानंतर सुप्रिया व मुलगी घरी आल्या. काही दिवस असेच निघून गेले आणि सुप्रियाला सांगितले की मला दुसरा मुलगाच हवा आहे. तिने आणि तीही लवकर यावर विरोध करत होती, पण मी काही नाही ऐकले. पहिली मुलगी जुईच्या नंतर 2 वर्षांनंतर आम्हाला पुन्हा एकदा मुलगीच झाली. हे ऐकून मात्र मी पुरता कोलमडलो. माझ्या म्हातारपणाची काळजी करू लागलो. घरात 2 मुली, आई, पत्नी यांचे मात्र खूप छान चालू होते. त्या खुश असायच्या, पण मी मात्र आतून तुटत होतो. तसेच दिवस जात होते. काही महिन्यांनी मी पुन्हा बाळासाठी सुप्रियाशी बोललो, पण ह्यावेळेस मात्र सुप्रियाने माझे काहीच ऐकून घेतले नाही. तिने सरळ तिसऱ्या अपत्यासाठी नकार दिला. यावरून बरेच महिने वादविवाद होतच राहिले. 2 मुली आता शाळेला जाऊ लागल्या होत्या, पण माझ्या डोक्यातून काही वंशाचा दिवा याचा विचार मात्र जात नव्हता. असेच विचार करत मी नोकरीला जाण्यासाठी गाडीवरून जात असताना अपघात होतो. मला गंभीर दुखापत होते. दवाखान्यात काही दिवस राहिल्यानंतर मला घरी आणले जाते. पत्नी माझी पूर्ण काळजी घेत होती. आई, मुली सुद्धा छान वागायच्या. अजूनही तब्येत ठीक झालेली नव्हती, त्यामुळे कामावर जाणे शक्य नव्हते आणि काही दिवसातच आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सुप्रियाने शिलाईचे काम चालू केले. जेवणाचे डबे सुद्धा सुरू ठेवले. आईसुद्धा तिला खूप मदत करायची. असेच काही महिने, काही वर्ष गेली. माझी तब्येतसुद्धा आता बरी झाली होती. मी नोकरीला जाऊ लागलो. मुली मोठ्या होताना त्यांची पूर्ण जबाबदारी सुप्रियाने अगदी उत्तम प्रकारे पार पाडली. संसारासाठी तिने खूप कष्ट घेतले होते. मुलीसुद्धा आईसारख्या जिद्दी होत्या. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि हे स्वप्न त्या दोघींनीही रात्रंदिवस मेहनत करून, अभ्यास करून पूर्णसुद्धा करून दाखवले. गावात त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एकेकाळी मुलगा नाही म्हणून टोमणे मारणारे लोकही माझे, सुप्रियाचे, आईचे व मुलींचे भरभरून कौतुक करत होते. पण या यशासाठी, कौतुकासाठी माझा काहीच वाटा नव्हता, कारण मुलींना पूर्णपणे सुप्रियानेच घडवले होते. तेव्हा मी माझ्या वंशाच्या दिवाच्या दुःखात होतो. मुली चांगल्या कामावर रुजू झाल्या. असेच काही वर्ष गेली. मुलींची लग्न झाली, पण लग्नाचा सर्व खर्च मुलींनी स्वतःच्या कमाईतून केला. मुली सासरी आनंदाने नांदू लागल्या. मुली सासरी गेल्या होत्या, पण आमची त्या वेळोवेळी काळजी घेत होत्या. सुट्टीला आल्या की अगदी घर गोकुळ होऊन जायचे. जावई, नातवंडे प्रेमाने, आपुलकीने वागायची. सर्व काही अगदी चांगले चालू होते. पण एक दिवस वयोमानानुसार आईचे निधन झाले.
आता घरात मी, सुप्रिया दोघेच राहत होतो. पण मला वाटत होते की मोठ्या भावाला मुलगा आहे, तर ते सर्वजण एकत्र असतील. पण असे नव्हते. भाऊ सांगू लागला की मुलगा आणि सून एका वेगळ्या शहरात स्वतंत्र राहतात. हे ऐकून मात्र माझा सर्व भ्रम क्षणात दूर झाला. आपण मनुष्यच वेडी आशा ठेवून बसतो की मुलगा वंशाचा दिवा आहे, तो आपल्या म्हातारपणाचा आधार आहे. पण वेळ आली की पाखरे घरट्यातून भुरकून उडून जातात आणि आपले घरटे ओसाड बनून जाते. सुप्रियाने आयुष्यभर कोणतीही तक्रार न करता सर्व काही छान सांभाळून घेतले होते. पण आज उतरत्या वयात मला याची जाणीव होत आहे की माझ्या वंशाला दिवा पाहिजे या हट्टापायी मी जीवनभर सुप्रियाला पत्नीसुख दिले नाही, ना मुलींना त्यांच्या बापाचे हक्काचे प्रेम देऊ शकलो. याची खंत मला आता इतक्या उशिरा होत आहे. पण आज मला माझ्या पत्नीचे समर्पण प्रकर्षाने जाणवते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.